थँक्यू कल्पेश, थँक्यू प्रलय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 41 धावसंख्येचे फायटिंग टोटल. सौरभ पाटील मागील मॅच मध्ये न भूतो न भविष्यात या पद्धतीने गोलंदाजी केली होती. यावेळी पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो सीमारेषे पलीकडे. यावेळी पहिला चेंडूवरती आला एक दर्शनीय चौकार. ही ताकद आहे सौरभ पाटील याची. यावेळी मात्र आपण पाहतोय भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने टाकलेला चेंडू फलंदाज ओमकार याला बीट करण्याला पाहायला मिळाला. सौरभ पाटील कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलची अत्यंत अटीतटीची लढत मैदानावरती पाहायला मिळत असताना दोन्ही संघादरम्यान काटोकी टक्कर. यावेळी ओमकारच्या बॅटमधून फटका अगदी दमदार आहे. चेंडू वेगाने ट्रोल करतोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे आणि त्याने मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने हा चेस केला. अगदी लॉंग चेस होता क्षेत्ररक्षकासाठी, पण त्याने मात्र अत्यंत अप्रतिमपणे फिल्डिंग करत 2 धावा सेव्ह करत आपल्या संघाचा. आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय ओमकार शेळकेच्या बॅटमधून. अगदी कॉन्फिडन्स वाले फटके तो खेळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे. अंपायर सेज येस इट्स अ वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 7. धावा मात्र अगदी वेगाने येत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांचा फ्लो अत्यंत चांगला पाहायला मिळतोय. यावेळी डेलिकेट टच शॉर्ट टर्न मधला क्षेत्ररक्षक आहे. येथे डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. सिंगल मिळते या चेंडूवरती. यावेळी मात्र आपण पाहतोय सौरभ आपल्या लौकिकाला साधशी कामगिरी करू शकला नाहीये. ओमकार मात्र आपण पाहतो अगदी क्लासिकल फलंदाजी करत असताना टेक्निकली साऊंड असं तो बॅट्समन आहे आणि चांगल्या पद्धतीचं तंत्र त्याच्या बॅटिंगचा पाहायला मिळते. चांगला टेम्परामेंट, चांगलं टायमिंग, चांगलं टेक्निक ओमकारकडे आहे. आणि ओमकारच्या साथीला आता मात्र हार्ड हिटर बॅट्समन, पॉवर हिटिंगसाठी ओळखला जाणारा ऋषभ गुंजळी पाहायला मिळतोय. पाहूया आता ऋषभची फलंदाजी या मैदानावरती कशा पद्धतीने होईल. नेक्स्ट बॉल सौरभ याचा. ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग स्वरूपात रिझनला फील्ड केलं गेलंय. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले सिंगल मिळते या चेंडूवरती. धाव फलकावरती मात्र 1 धावेचे ऍडिशन होत असताना आता मात्र 9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी अत्यंत अफलातून स्वरूपाची. जो एक्सपेक्टेड रन रेट आहे ना त्या अकॉर्डिंग आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानावरती आपला परफॉर्मन्स सादर करत असताना पाहायला मिळतात. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो, अत्यंत अफलातून फटका आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण. 3 धावा सेव्ह केला त्या क्षेत्ररक्षकाने. कमाल फिल्डिंग शॉर्ट टर्म रिझनला पाहायला मिळाले. दरम्यान इथे स्वागत करत आहोत आपण ॲडव्होकेट महेश बैगरजी श्रीगाव यांची उपस्थिती झालेली आहे. मी विनंती करतो की संकेतजी पाटील वडवलीचे त्यांनी त्यांचा स्वागत करायचं आहे. चेतन कृपया आपण पुष्पगुच्छ घ्यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते खूप खूप स्वागत राजाभाई प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यानंतर त्यांच्यासोबत अमितजी बैकर श्रीगाव शाखा प्रमुख यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल. अमितजी बैकर श्रीगाव शाखा प्रमुख यांचा सुद्धा सन्मान इथे केला जात आहे. सुस्वागतम आपल्या या राजाभाई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 3 साठी. मी विनंती करतो की उत्तम शेठजी पाटील यांनी त्यांचा स्वागत करायचं आहे. शुभ स्वागत. तदनंतर महबूब मुजावर श्रीगाव यांचं सुद्धा इथे स्वागत केले जात आहे. मी उत्तम शेठ पाटील यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा त्यांनी स्वागत करायचं आहे राजाभाई प्रीमियर लीग 2024 मध्ये.
महबूब मुजावर यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जात आहे. हृदयनाथजी पाटील यांनी त्यांचं स्वागत करायचं मी विनंती करतो की हृदयनाथजी पाटील महबूब मुजावर यांचा स्वागत करत आहात. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आहे आणि यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच प्रलय. मैदानावरती आपण पाहतोय 41 धावसंख्येचा पाठलाग घेऊन मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय OVSS संघ. ओमकार शेळके मात्र आपण पाहतोय एका बाजूने अत्यंत फलातून कामगिरी करतोय. त्याला मात्र ऋषभकडनं तोळामोळाची साथ अद्यापर्यंत पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल ऋषभचा हा मिस टाइम आहे. मिलिंद जेल खाली आला आणि मिलिंदने मात्र आपण पाहतोय अगदी हातामध्ये असलेला झेल ड्रॉप केलाय. याहून सोपा झेल तुम्हाला कसा मिळेल. मॅच अगदी सेमीफायनलची आहे आणि त्यामध्ये जर असं फिल्डिंग झाला तर निश्चितपणे तर तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून काढण्याचा तो प्रकार होऊ शकेल. स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 12 धावा पाहायला मिळाल्यात. आदित्य या षटकामध्ये अत्यंत चांगला पद्धतीची गोलंदाजी करत असताना कलात्मकतेने गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच ओळखला जातो आदित्य. आदित्य याचा नेक्स्ट बॉल. यावेळी ओमकारच्या बॅट मधून मोठा धमाका. चेंडू जाते सीमा रेषा पलीकडे. येस इट इज. इट्स अ फ्लॅट फ्युरियस अँड फंटास्टिक स्ट्रोक. ग्रामपंचायत कुसुंबळेचे माजी सदस्य सुभाषजी खराडे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान हरिश्चंद्रजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. मी जीवन पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे. चेतन मैदानावरती आपण पाहतोय व्ही शेप मध्ये चांगले फटकेबाजी करतोय फलंदाज ओमकार. यावेळी मात्र बॅकफुट वरती चांगल्या पद्धतीने स्लॅश पाहायला मिळाला. हितेश आहे. हितेश कडनं चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. केवळ सिंगल मिळते या चेंडू वरती. धाव फलकावरती आता 1 धावेची वृद्धी होईल. धावसंख्या जाईल 19 पर्यंत. हरिश्चंद्रजी म्हात्रे यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. सुस्वागतम आपल्या या स्पर्धेमध्ये. तसंच मी विनंती करतो सुभाषजी खराडे यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेचे माजी सदस्य सुभाषजी खराडे मंचावर या आणि आसनस्थ व्हा. नेक्स्ट बॉल OTU कॉम्बॉक्स. मैदानावरती आपण पाहतो अगदी घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा ठोकल्यात OVSS संघाने आणि OVSS संघ मात्र आपण पाहतो या मॅच वरती अत्यंत फुलातूनरित्या फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. ऋषभ गोंधळीचा सोडलेला झेल आणि त्यानंतर आपण पाहतोय हा आलेला एक भला मोठा षटकार त्याच्या बॅट मधून आणि आता इक्वेशन मात्र सोपं झाले ती गोलंदाज बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. कारण आता पाहिजेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावा. क्रिकेटचा हा खेळ आहे. हा खेळ कधी रंग बदलेल्याचा नेम नसतो. या मॅच मध्ये अजूनही बराचसा सस्पेन्स बाकी आहे. दोन्ही संघाला झोकून देण्याचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. तेजस पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. तेजसने 3ही दिवसांमध्ये अत्यंत दमदार गोलंदाजी केले. अगदी मुख्यच्या क्षणी ज्या तेजसने आपल्या संघाला नेहमीच गेम चेंजिंग ओव्हर टाकले त्या तेजसच्या हाती आता कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पाहूया तेजस हा गोलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. ऋषभकडे तो कॉन्फिडन्स आहे आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करणं हे खरं तर मुख्य आव्हान असणार आहे गोलंदाज तेजस समोर. राईट एम राऊंड विकेटने तो मात्र गोलंदाजी करण्याचा आणि सज्ज होतोय. या स्ट्रक्चर आपण पाहतो अगदी क्लोज पाहायला मिळतोय.
ओमकार शेळके अत्यंत फुल्लातून नॉक मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. ओहो, पहिला चेंडू स्विंग अँड मिस. शानदार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं सर्वांना प्रभावित करणारी गोलंदाजी केली. नेहमीच निर्णायक क्षणी या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. पहिला चेंडू अत्यंत फुलातून अचूक टप्प्यावर पाहायला मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या ॲक्युरसीला खूप महत्त्व असतं आणि तीच अचूकता या गोलंदाजाकडे पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अचानकपणे गोलंदाजीमध्ये केलेला एक्सपेरिमेंट गोलंदाजाच्याच अंगलट आलाय. हा चेंडू एक्स्ट्रा आलाय, हा चेंडू मात्र वाईड आलाय. धाव फलकावरती आता 26 धावा लागल्यात. 11 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळतो ओमकारच्या बॅटमधून. ओमकार मात्र आपण पाहतो अगदी दर्जेदार सेन्सिबल इनिंग मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईलचे स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतात. ही जोडी आता चांगल्या पद्धतीने जमलेली पाहायला मिळते. आता 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीची ही एक थ्रिलिंग मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याआधी चालू असलेला हा कडा संघर्ष दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळते. येथे कडवी झुंज पाहायला मिळणार दोन्ही संघादरम्यान. यातील मात्र शंका नाही, या तेजस्वी गोलंदाजी मैदानावरती आहे. दोन्ही सलामीवर आपण पाहतोय मैदानावरती अत्यंत दमदार परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतात. तेजसचा नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला बॅट्समन सोबत आपण पाहतोय कीपर सुद्धा बीट झालं. येथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि आता थोडासा टेन्शन दोन्ही संघांवरती. काय होते पाहूया आता. आमचे तिसरे पंच जे आहेत ते कोणता निर्णय देणार. फलंदाज व्यवस्थित पोहोचलाय नाही पोहोचलाय, त्याची बॅट व्यवस्थित ग्राउंड झालेली आहे की नाही झालेली आहे, ती हवेमध्ये आहे, हे सगळं आता तपासलं जाईल आणि त्यानंतर या चेंडूवर डिसिजन पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल. नक्कीच तिसऱ्या पंचाच्या प्रतीक्षेत निर्णय आहे. तत्पूर्वी आपण सन्मान घेणार आहोत चिखली गावचे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय सुभाष खराडे यांचा सन्मान मी विनंती करतो की जीवन पाटील यांनी करायचा आहे. सुभाषजी खराडे यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. तसेच त्यांचे आमचे सहकारी ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेचे सदस्य प्रमोदजी पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर घेतला जात आहे. मी विनंती करतो की जीवन पाटील यांनी त्यांचा शुभ सन्मान आणि स्वागत करायचे आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. शेवटचा दिवस आहे. शेवटचे काहीचे सामने. पहिला सेमीफायनलचा सामना AVSS आणि DSP टायगर्स OTU कॉम्बॉक्स. निर्णय आपण पाहतोय पंचांचा अगदी क्रुशियल अशी मोमेंट आहे. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. आपण खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकतो. नक्कीच RP11 संघ या संघाचे संघ मालक धीरजी म्हात्रे येथे उपस्थित असाल तर आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. आपण उपस्थित असाल किंवा आपला कोणी संघ सहकारी कोणी उपस्थित असाल त्यांनी कृपया यायचं आहे. प्रतिनिधींनी यायचं आहे. कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर या. मावळ कृपा पांडवदेवी या संघाचे संघ मालक अमित पाटील इथे उपस्थित असाल किंवा आपला प्रतिनिधी उपस्थित असेल त्यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान आगमन होत आहे आपल्या या स्पर्धेचे जनक अर्थातच राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. असे आदरणीय राजाबाईंनी यांचे इथे पुन्हा एकदा आपल्या मंचावर स्वागत होत आहे. निर्णय आलेला आहे नॉट आउट.